सर्वांना ज्या बजेटची प्रतीक्षा होती ते रेल्वे बजेट्स रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सादर केलं। या बजेटमध्ये कोणत्याही लोकप्रिय घोषणा सुरेश प्रभूंनी केलेल्या नाहीत। आहेत त्या योजना मार्गी लावण्यासोबत रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर त्यांनी या बजेटमधून भर दिलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात रेल्वे अर्थसंकल्पातल्या ठळक वैशिष्ट्यांवर। चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल अशा उन्नत मार्गाची घोषणा सुरेश प्रभूंनी केली आहे। तसंच मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न केला जाईल असंही सुरेश प्रभूंनी म्हटलंय। मुंबईची मेट्रो आणि मुंबईची लोकल जोडण्याचा प्रयत्न असणार आहे। तसंच मुंबई अहमदाबाद अशा बुलेट ट्रेनचं काम सुरू झाल्याची घोषणा देखील सुरेश प्रभूंनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटिझन्सची संख्या लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात 100 आणि दुसऱ्या टप्प्यात 400 स्टेशन्स वायफायनं जोडले जाणार आहेत। तसंच धार्मिक स्थळं रेल्वेनं जोडली जाणार असून त्यात नांदेड आणि नाशिकचा समावेश करण्यात आलाय। सुरेश प्रभूंच्या बजेटमध्ये फक्त 4 नव्या ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे। यात उदय, तेजस, अंत्योदय आणि हमसफर अशा एक्सप्रेस गाड्या आहेत। सुरेश प्रभूंनी आपल्या बजेटमध्ये कुठलीही भाडेवाढ सुचवलेली नाही, मात्र महसुलावर लक्ष केंद्रित केलंय। मुंडेंचं स्वप्न असलेल्या बीड परळी नगर मार्गाचा या बजेटमध्ये उल्लेख देखील करण्यात आलेला नाही। तर मराठवाडा आणि विदर्भातल्या एकाही प्रोजेक्टचा उल्लेख नाही। मुंबईतली गर्दी तातडीनं कमी करण्यासाठी देखील कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। सुरेश प्रभूंनी घोषणा केलेली तेजस ही हायस्पीड ट्रेन असेल। ताशी 130 किलोमीटर वेगानं ती धावणार आहे। तर अंत्योदय ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असेल आणि अतिगर्दीच्या भागात ती चालवली जाईल। त्यामुळे प्रवाशांना थोडा का होईना या ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे। 2020 सालापर्यंत हवं त्यावेळेस कन्फर्म आरक्षण देण्याचं लक्ष्य रेल्वे मंत्रालयानं निश्चित केलंय। तसंच प्रवासादरम्यान पैसे देऊन प्रवाशांना नवा बेड मिळण्याची सोय देखील होणार आहे। रेल्वेत लहान मुलांसाठी दूध तसंच डायपरची व्यवस्था केली जाणार आहे। ट्रेन्समध्ये GPS सिस्टीम लागेल, जेणेकरून प्रवाशांना रिअल टाइम लोकेशन कळणार आहे। त्यामुळे एखादी लोकल कोणत्या स्टेशनवर आली हे देखील प्रवाशांना कळू शकणार आहे। या रेल्वे बजेटमध्ये कुठलीही भाडेवाढ सुचवण्यात आलेली नाही। तसंच मालवाहतुकीचं भाडंही जैसे तेच ठेवण्यात आलंय। रेल्वे मंत्र्यांनी ज्या 4 ट्रेन्सची घोषणा केली आहे त्यात उदय ही डबल डेकर AC ट्रेन असेल। ही ट्रेन केवळ रात्री चालवण्यात येईल। रेल्वेच्या बजेटमध्ये स्पीड वाढवण्यावर आणि सेवा पुरवण्यावर देखील भर देण्यात आलाय। तर नवीन ट्रेनपैकी हमसफरमध्ये 3 डबे फक्त ACचे डबे असतील। तर दीनदयाळ ट्रेनमध्ये पाण्याची सोय असेल। अपघात टाळण्यासाठी मुंबईतल्या सर्वच प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। याशिवाय प्रत्येक प्रवासी ट्रेनमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याची सुविधा देखील मिळणार आहे। ट्रेनमध्ये मनोरंजन म्हणून FM स्टेशन चालवण्याचा प्रयत्न असेल। सर्वसाधारण सर्व गाड्या प्रति तास 80 किलोमीटर ताशी वेगानं चालवण्याचा प्रयत्न रेल्वेमार्फत असणार आहे। तसंच पेंटिंगच्या माध्यमातून स्टेशन चमकवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल। अपघातांचं प्रमाण लक्षात घेऊन 2020 सालापर्यंत देशातले सर्व मानवरहित फाटक स्वयंचलित केले जाणार आहेत। रेल्वे तिकिटात महिलांना 30% तर ज्येष्ठांना 50% आरक्षण असेल। दिव्यांग आणि वृद्धांच्या मदतीसाठी प्रायोगिक तत्वावर सारथी सेवा दिली जाईल। तर हमालांना नवीन स्मार्ट युनिफॉर्म दिले जातील। शिवाय कुलीऐवजी त्यांना सहाय्यक असं संबोधलं जाईल। 100 पेक्षा जास्त मार्गांवर ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टम लावली जाईल, जेणेकरून अपघात टाळण्याचा प्रयत्न असेल। गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वेळा बदलण्याची विनंती देखील सुरेश प्रभूंनी केली आहे। पत्रकारांसाठी खुशखबर म्हणजे पत्रकारांना सवलतीच्या दरात तिकीट मिळेल। तसंच आरक्षणाची व्यवस्था देखील असेल। मात्र केवळ ॲक्रिडेशन धारक पत्रकारांनाच ही सुविधा मिळणार आहे। ट्रेनसह रेल्वे स्टेशनवर 30,000 बायो टॉयलेटची सोय केली जाणार आहे। ट्रेनमधल्या प्रवाशांना स्थानिक जेवण पुरवण्याची देखील व्यवस्था केली जाईल। तसंच एका स्टॉलवर जेवण आणि औषधं देखील मिळू शकतील। दिव्यांग प्रवाशांसाठी प्रत्येक स्टेशनवर किमान 1 टॉयलेट असेल। भोपाळमधलं हबीबगंज हे स्टेशन देशातलं पहिलं मॉडेल स्टेशन बनवलं जाणार आहे। बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारण्याची घोषणा देखील सुरेश प्रभूंनी या अर्थसंकल्पात केली आहे। ट्रेनमधून होणारं मलमूत्र विसर्जन थांबणार आहे। मेक इन इंडिया मार्फत रेल्वे 40,000 कोटींची गुंतवणूक केली जाईल। तसंच रेल्वेतली आर्थिक गुंतवणूक दुपटीनं वाढणार असल्याचा विश्वासही प्रभूंनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे यंदाच्या रेल्वे बजेटमधून 8,720 कोटी रुपयांची बचत होणार आहे। रेल्वे बजेट सादर केल्यानंतर सुरेश प्रभू यांनी देशवासियांचे आभार मानले।
रेल्वे पुढे अनेक संकट असल्यामुळे हे बजेट सादर करण्याचं मोठं आव्हान असल्याचं प्रभू म्हणाले। त्याचबरोबर सर्व आर्थिक स्थितीचा विचार करून हे बजेट सादर केलंय असंही त्यांनी सांगितलं। ये बजट ऐसे माहौल में बनाया गया था जब रेल के सामने बहुत बड़ी चुनौतियां थी जो हमारे हक के बाहर है, जैसे कि फ्रेट मूवमेंट। ये आता है तो रेल कैरी कर सकता है, लेकिन किसी न किसी कारण जो जिस तरह से फ्रेट का मूवमेंट कम होने के लिए भी रेल बहुत परेशानी में थी। साथ ही में पे कमीशन का बर्डन, बोनस एक्ट का बर्डन के बावजूद भी आम आदमी की हित की रक्षा करने के लिए, जो रेल में रोज सफर करते ऐसे लोगों के लिए और सारे लोग जो रेल से सफर करना चाहेंगे लेकिन आज कनेक्टिविटी नहीं है, डबलिंग नहीं है, ट्रिपलिंग नहीं है, ऐसे लोगों के लिए बजट। हमारे प्रधानमंत्री जी हमेशा कहते आए कि हमारी सरकार इस आम आदमी के हित की रक्षा करने के लिए सरकार है। उसी फिलॉसॉफी को लेकर हमने बजट बनाया। तर नरेंद्र मोदींनीही सुरेश प्रभूंच्या बजेटचं कौतुक केलंय। हे बजेट दूरदृष्टी असलेलं बजेट असल्याचं मोदींनी म्हटलंय। इस बजट में गरीबों की गरिमा, महिलाओं का गौरव, युवाओं का उत्साह एवं मध्यम वर्ग की मुस्कान बढ़ाने का भरसक प्रयास किया गया है। पिछले वर्ष के बजट में जो वादे किए गए थे उसका पूरा हिसाब देते हुए यह बजट आगे की आशावान रणनीति बनाता है। रेलवे में आईटी सहित नई टेक्नोलॉजी, अधिक पूंजी निवेश एवं अमलीकरण को असरदार बनाते हुए यह रेल बजट देश की अर्थव्यवस्था में दूरगामी सकारात्मक योगदान करेगा। या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नसल्यानं मुंबईसह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मोनोरेल वगैरे, अंडरग्राउंड रेल्वे वगैरे करत आहे ते चांगली गोष्टी आहे, पण आम जनताला अजून तेवढा फायदा नाही मिळाला जेवढा मिळाला पाहिजे। जे नवीन डिक्लेअर करत होते आणि त्याच्यावर काम होता 3 वर्ष 4 वर्ष लागायची, त्याच्याऐवजी जे आधुनिक व्यवस्था त्यांनी जे आता सांगितलं सकाळी की जे ट्रेन आहे शताब्दीचे कोचेस ते चेंज करणार आहेत, जे फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड करणार आहेत त्यांच्यावरती भर देत आहेत। दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर इंडिया। मला विश्वास होता, परंतु शेतकऱ्यांच्या संदर्भात ही अशा प्रकारचं कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। विदर्भासाठी एखादी गाडी वाढवता येईल का? आपण पाहतो विदर्भामध्ये लोंढेचे लोंढे येत असतात, विशेषतः नागपूरमध्ये लोंढे येतात, परंतु या ठिकाणी कोणतीही गाडी वाढवण्यात आलेली नाहीये। पूर्णतः असमाधानकारक आहे। आपल्याला शेतकऱ्यांसाठी एखादी ट्रेन किंवा विद्यार्थ्यांसाठी सवलत ही कोणतीच बाब या अर्थसंकल्पात या रेल्वे बजेटमध्ये नाही आहे। कोणतीही आमची अपेक्षा पूर्ण झालेली नाही आहे। बजेट खूपच निराशजनक आहे। खामगाव ते हे नागपूरपर्यंत ट्रेनचा प्रस्ताव होता, पण तो काही पूर्ण झालेला नाही। रेल्वे बजेटमध्ये आम्ही मराठवाड्यातला कोणतेही नागरिक समाधान नाही, कारण वर्षानुवर्ष जो दुहेरीकरणाचा मार्ग आहे तो तसाच रखडलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की प्रभू साहेब महाराष्ट्रातले असून मराठवाड्यासाठी काहीतरी करतील। अद्याप त्यांनी आमच्या मराठवाड्यासाठी काही केलं नाही। सगळ्यात चांगल्या आहेत सुविधा, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आहेत, त्याशिवाय लोकांच्या खिशाला चाट पडणार नाही असाही त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत। परंतु रेल्वेचा एकंदर प्रवास जर पाहायला गेला किंवा करायला गेला तर स्वच्छ रेल्वे ही आता एक खरं म्हणजे गरज झालेली आहे की काही ठिकाणी काही रेल्वे खरोखरच अतिशय दयनीय अवस्थेत आहेत। नवीन योजना राबवण्यात येणार त्या एकंदरीत सामान्य प्रवाशांकरताच आहेत असं दिसून येते आहे। आता यापुढे याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी अशीच अपेक्षा आहे। नेहमी महाराष्ट्राला उदासीनतेचं धोरण रेल्वेमध्ये मिळालेलं आहे। ज्या नागरिकांनी आता मागण्या केल्या आहे का पुणे ते नाशिक इतर जादा गाड्या वाढवाव्या, तसेच मुंबईत सुद्धा गाड्याचा खूप प्रॉब्लेम आहे की महिलांना अक्षरशः लोकलला लोंबकळून जाव्या लागतात। बदलला एकच अपेक्षा होती की एकतरी पुणे मुंबई इंटरसिटी वाढवण्याची गरज होती। दुसरी गोष्ट पुणे नाशिक रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं होतं, हे नाही झालं। एकंदरीतच या बजेटमधून सर्वांमध्ये नाराजीचा सूर असला तरी तज्ज्ञांनी मात्र बजेटचं कौतुक केलंय। आता सुरेश प्रभूंनी केलेल्या घोषणांपैकी किती घोषणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होतीये
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.